पुण्यातल्या एकतानगर परिसरामध्ये नदीचं पाणी जे आहे ते एकतानगर परिसरामध्ये शिरलं आणि अनेक घरांमध्ये संसारोपयोगी साहित्य जे आहे ते पूर्णपणे भिजून आपण पाहतोय की या ठिकाणी खराब झालेलं आहे। घरामध्ये जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत पाणी जे आहे ते लागलेलं होतं आणि आपण पाहतोय की घरातलं हे सगळं साहित्य आता पूर्णपणे या ठिकाणी पावसामध्ये भिजून गेलेलं आहे। खरं तर संसार उभा करताना प्रत्येकाला आपल्या पोटाला चिमटा घेऊन प्रत्येक साहित्य जो आहे घरातलं जमा करावं लागतं, मात्र हे संसार उपयोगी सगळं साहित्य आता पाहतोय की चिखलाने भरलेलं आहे आणि हे सगळं घर पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या पोटामध्ये गोळा येतो, कारण ही सगळी परिस्थिती कुणाच्या नशिबी येऊ नये अशी प्रत्येकजण प्रार्थना करतो की असं पाणी घरामध्ये आल्यानंतर किती पद्धतीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। आपल्याबरोबर इथल्या काकी आहेत। काकी, मला सांगा, घरामध्ये एवढा सगळा चिखल आहे, पहिल्यांदाच घडलं काही असं? हां, कारण पहिले आम्हाला पूर्वी सूचना द्यायचे की बाबा पाणी येणार आहे, पाऊस वाढतोय, चालू आहे, तर तुम्ही स्वच्छता घ्या थोडीफार, की बाबा तुमचं काय असेल ते तुम्ही सामान आवरा किंवा जीव सांभाळा। अशा गाड्या भोंगा 3 वेळा यायच्या, 5 वाजता यायची, रात्री 10 वाजता यायचे। पाऊस कंटिन्यू 3 दिवस असला की गाडी असायची, त्यामुळे आम्ही सावध असायचो, त्यामुळे काही भीती नाही आणि असं काही वाटलंच नाही अचानक होईल म्हणून। आणि माझ्या नवऱ्याची इतकी परिस्थिती वाईट असताना मला काहीच हालताच येईना, कसली बेकार परिस्थिती होती त्या दिवशीची की विचारायला नको। आता मला सांगता पण येईना, इतकं मला हे होतंय। म्हणजे अचानकच पाणी आलं, काही कळालं नाही मला। 10 मिनिटात पाणी इतकं प्रेशरने आलं जोरात, म्हणजे त्यांनी न सांगताच पाणी सोडलं, न सांगता हलगर्जीपणा त्यांचा झाला। पण गरीबाची आमची नुकसान झाली, परिस्थिती कशी आहे आता, आणि सरकार आम्हाला आता देईल का मदत? आज आमचे किती दिवस हे हाल होतात आहे, आज एवढं होऊन सुद्धा इथपर्यंत माझ्यापर्यंत आत्ताशी मीडिया आलाय, आतापर्यंत कुणी आलं नाही। म्हणजे हे चिखल विकल काढायचं सगळं सुद्धा अवघड आहे? हो, अवघड आहे मला। नवऱ्याचं पाहायचं असं मी एकटी किती करणार? तुम्ही घरात एकटे? हा, आता सध्या मी एकटीच आहे, तुम्हाला एकटीला केल्याशिवाय सगळं पर्याय नाही। आता काय मागणी आहे मग तुमची? काय आता माझी एवढीच मागणी आहे की हे काय माझं सगळं नुकसान झाले, माझे आता कितीतरी नुकसान झाली, हा, त्यासाठी आता मला हे सगळं भरून द्यायला पाहिजे। काय हे सगळं आता नुकसान कसं भरून काढायचं तेच मला प्रश्न पडलाय, तर काय डोकं चालत नाही। कागदपत्र तर काहीच नाही राहिले, पूर्ण गेले सगळं, कागदपत्र सगळं गेले पूर्ण। हे फंक्याच्या वर पाणी हे काय दिसतंय ना, हे कपाटात पण काही कपडा एक घालायला सुद्धा नाही। ह्या वरच्याने एक साडी दिली मला सकाळी, एवढी बस, म्हणजे सगळं पाण्यानं सगळं। आणि मालक असे एक शर्ट दिलं त्याच्यावरच आहे, तरी पण इथपर्यंत कुणी आलेलं नाही। आज आलेत फक्त, या पाण्याचं झाले कधी, आज आले तुम्ही फक्त, कुणीही दखल घेतली नाही, आले नाहीत। एवढी परिस्थिती असताना आपण पाहतोय की हे पहा, हे सगळ्या पद्धतीचा चिखल जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे जवळपास सिलिंगला पाणी जे आहे ते लागलेलं होतं, म्हणजे जवळपास 6 ते 7 फूट पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये शिरलेलं होतं। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महिलांनी नेमकं काय केलं असेल याचा विचार न केलेला बरा। इथल्या काकी सांगतायत की घरातली सगळी कपडे, संसारोपयोगी सगळं साहित्य ते घरात भिजून आता पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, ते आता वापरता सुद्धा येणार नाही। मात्र अंगावरती घालायचे कपडे जे आहेत ते सुद्धा भिजलेले आहेत। इतरांनी दिलेली साडी मी आज परिधान केली आहे, एवढी वाईट अवस्था इथल्या खरं तर रहिवाशांची झालेली आहे। काकी, लवकरात लवकर मदत झाली पाहिजे, लवकरात लवकर मिळाले पाहिजे। आणि आमचं खाणं सगळं धान्य बिन्य तर सगळं गेलंय। मी 3 महिन्याचं भरलं होतं। काय काम करता तुम्ही काकी? मी ह्याचं काम करते, साफसफाईचं। आता सध्या मला घर आहेत। एवढ्या सगळ्या परिस्थितीत सगळं उभं केलं? हा, सगळं एकटीने एवढं सगळं आम्ही उभं केलं, आता ते सगळं गेलं। आता काय संघर्ष सुटतच नाही म्हणायचं? काय सगळं नाहीच, आता करायचं काय, प्रश्न पडलाय। म्हणजे आता हे पहिल्यांदा सध्याची तर परिस्थिती माझी खूप बिकट आहे, बिकट म्हणजे बिकट। खरं तर काकींच्या भावना या ठिकाणी आपण पाहतोय, त्या सांगतायत की हे सगळं कष्टातून उभं केलेलं होतं, मात्र काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि घरामध्ये शिरलेल्या पाण्यानं हा सगळा संसार जो आहे तो आता रस्त्यावरती आलेला आहे। त्यामुळं मायबाप सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून या अशा महिलांना मदत जी आहे ती करायला पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।